शरणं यन्ति पबतानि वनानिच आराम रुक्कचेत्यानि मनुष्या भयत जिता नेतं खो शरणं खेमं नेतं शरणं मुत्तमं नेतं शरणमागम्य सबदुःखापमुच्यति। भयाने त्रस्त झालेली माणसे पर्वत, वने, उद्याने, वृक्ष, चैत्य यांचा आसरा घेतात. हा आसरा खरोखर कल्याणकारक नाही. हा आसरा उत्तम नाही. हा आसरा घेतला असता माणूस सर्व दुःखांतून मुक्त होत नाही. योच बुद्धच धम्मच संगच शरणं गतो चत्तारी अर्य सच्चानी समपन्याय पसती दुःखं दुःख समुपादं दुःख सच अतिकमं अर्यट्टांगिकं मगं दुःखुप समगामिनं एतं खो शरणं खेमं एतं शरणं मुत्तमं एतं शरणं मागम्य सबदुःखापमुच्यति। जो बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, जो 4 आर्य सत्याला चांगल्या प्रकारे प्रज्ञेने पाहतो, जो 1 दुःख, 2 दुःखाची उत्पत्ती, 3 दुःखाचा निरोध आणि 4 दुःखाच्या उपशमाकडे नेणारा आर्य अष्टांगिक मार्ग ही 4 आर्य सत्ये चांगल्या प्रकारे जाणून पाहतो, त्याला हा आसरा कल्याणकारक आहे. हा आसरा उत्तम आहे. हा आसरा घेतला असता सर्व दुःखांतून तो मुक्त होतो. अर्थकथा. एका वेगळ्या पंथाच्या गुरुने दुःखापासून मुक्त होण्यासाठी जंगलात आणि डोंगरात आश्रय घेण्याची शिकवण आपल्या शिष्यांना दिली होती. बुद्धांनी त्या अनुषंगाने दुःखापासून मुक्त होण्यासाठी 3 आश्रयांचे म्हणजे बुद्ध, धम्म व संघ यांचे सामर्थ्य समजावून सांगितले.